मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्काचा जो काही पेपर झाला आज, त्याचे आपण बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्यापर्यंत आलेले आहेत, ते काही आपण या ठिकाणी बघणार आहेत. आणि मित्रांनो, तुमचा जर पेपर झाला असेल तर मला 827555 827555 8283 WhatsAppला तुम्ही नक्की पाठवा. आपण त्याची उत्तरं नक्की घेऊ. तर बघा, चळवळवरती प्रश्न आला होता. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर 250 सदस्य असतात. यावर सुद्धा प्रश्न आला होता बघा राज्यसभेवरती. त्याच्यानंतर बघा, आणीबाणीच्या काळामध्ये संसद अ, विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते. तर बघा किती पर्यंत, तर बघा 1 वर्षापर्यंत. लक्षात ठेवा, 1 वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवू शकते. त्याच्यानंतर लोकसभा, राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोण भूषवतं? तर बघा, लोकसभेचा सभापती या ठिकाणी भूषवत असतो. लक्षात ठेवा, लोकसभेचा सभापती. पुढचा प्रश्न होता बघा, कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर कोणता देश होता बघा? पोर्तुगाल. लक्षात ठेवा, कोणत्या देशाने भारताची सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर बघा, पोर्तुगालनी. पुढचा प्रश्न बघा, सर्वांना आला असेल, कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर लॉर्ड रिपनला बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर आर्य समाजाची स्थापना बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झाली होती. लक्षात ठेवायचं आहे, आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर बघा, भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं राज्य कोणतं आहे? हे एक प्रश्न आला होता. तर बघा, आंध्र प्रदेश आहे. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी घरी बसून ऑनलाईन डिग्री घ्यायची असेल, एम-बी-ए, ई-एम-बी-ए, त्याच्यानंतर बी-बी-ए, हे सगळे काही डिग्री आहेत मित्रांनो, ह्या आपल्याला घरबसल्या मिळणार आहेत. ह्या डिग्र्या कशा मिळणार आहेत? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक फॉर्मची लिंक दिलेली आहे बघा. त्या फॉर्मवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, सगळी माहिती भरायची आणि तुम्हाला सगळे काही ॲडमिशनची प्रोसेस आहे बघा. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फोन येईल. त्या फोनद्वारे सांगितलं जाणार आहे. कशामुळे हे बघा आपल्याला हे करायचं आहे, तर तुम्ही घरबसल्या स्टडी करू शकता. त्याचबरोबर याचा फायदा असा आहे, तुम्ही घरबसल्या मास्टर क्लास, त्याचबरोबर जे काही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून शिकू शकता. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, जॉब ओरिएंटेड जे काय असणार आहे बघा, ते सगळं सर्टिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. 100% ऑनलाईन डिग्री भेटणार आहे आपल्याला आणि नॅकची बघा A++ या ठिकाणी ग्रेडसुद्धा मिळालेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. तुम्हाला याची सगळी माहिती सांगितली जाईल. या ठिकाणी मित्रांनो, मराठी व्याकरणाचा दर्जा सोपा होता. 30 प्रश्न होते. समानार्थी विरुद्धार्थीवर बघा 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी विचारले होते. त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्दावरती सुद्धा 4 ते 5 प्रश्न होते. विशेषणावर बघा 1 ते 2 प्रश्न. त्याच्यानंतर क्रियापदावर एक होतं. सर्वनामावर एक प्रश्न होता बघा मित्रांनो. सर्वनामावर एक प्रश्न आलता. समासावरती बघा 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी विचारले होते. पॅसेजवर सुद्धा या ठिकाणी 5 प्रश्न आले होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पहा. इंग्रजी व्याकरण. तर इंग्रजी व्याकरणाचे बघा या ठिकाणी समानार्थी विरुद्धार्थीवर 2 शब्द होते बघा. 2 प्रश्न होते. त्यानंतर विरुद्धार्थीवर बघा 2 ते 3 क्वेश्चन आलते. आर्टिकलवर बघा 2 क्वेश्चन विचारले होते. त्याच्यानंतर पॅराजंबलवरती 3 ते 4 प्रश्न होते. कॉमन एररवरती बघा 2 ते 3 क्वेश्चन. पॅसेजवर सुद्धा इंग्रजी पॅसेशन सुद्धा या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न होते. बेसिक व्याकरणावर मित्रांनो 2 ते 3 प्रश्न आपल्याला विचारले जात होते. त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचा दर्ज मध्यम आणि कठीण होता. अंकमालिका 3 ते 4 क्वेश्चन हमखास. अक्षरमालिकावर 3 ते 4 क्वेश्चन. सांकेतिक भाषेवर मित्रांनो 2 ते 3 प्रश्न हमखास. बैठक व्यवस्थावर बघा 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळत होते. कशावर? बैठक व्यवस्थेवर सुद्धा. त्यानंतर मित्रांनो दिशाज्ञानावरती बघा 1 ते 2 प्रश्न 100% या ठिकाणी विचारत होते. त्याच्यानंतर नातेसंबंध, नातेसंबंधावर बघा 1 ते 2 प्रश्न विचारत होते. तुलनात्मक प्रश्न बघा 2 ते 3 या ठिकाणी विचारत होते. त्यानंतर पझल टाइप प्रश्नावरती बघा 2 ते 3 क्वेश्चन हमखास या ठिकाणी विचारत होते पझल टाइपवर. लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञानवर बघा, मी प्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला 2011ची जी काही जनगणना आहे त्यावर प्रश्न होते बघा महाराष्ट्र आणि भारतावर. 4 ते 5 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी हमखास विचारत होते 2011च्या जनगणनेनुसार. लक्षात ठेवा, 2011ची जनगणना. त्याच्यानंतर बघा चालू घडामोडीवर बघा 8 ते 9 प्रश्न बघा. चालू घडामोडी आपण सगळ्या दिलेल्या आहेत. 8 ते 9 प्रश्न बघा चालू घडामोडी यावर होते बघा. यामध्ये युद्ध सराव, बैठका, त्याच्यानंतर परिषद, नियुक्ती, क्रीडा, संपूर्ण वर्षाचा आढावा या ठिकाणी विचारला होता. इतिहासावर एक प्रश्न होता. राज्यघटनेवर एक प्रश्न होता. महाराष्ट्राच्या भूगोलावर बघा 3 ते 4 प्रश्न विचारत होते. त्याच्यानंतर समाज सुधारकावर बघा एक प्रश्न आपल्याला विचारला होता. विज्ञानावर 2 प्रश्न होते मित्रांनो. अशा प्रकारे बघा आजचा पेपर होता. ज्यांचा कोणाचा पेपर झाला असेल त्यांनी नक्कीच मला सेंड करा आणि कोणाला PDF पाहिजे असतील तर मित्रांनो आपल्यासाठी PDF सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. संपूर्ण उपयुक्त चालू घडामोडी त्याचबरोबर जनगणना महत्त्वाचे पुस्तक लेखक फक्त ₹149 असणार आहे.
हा जो काही नंबर आहे हाच आपला WhatsAppला सुद्धा आहे. फोनपे, Google Payला सुद्धा आहे. ह्या नोट्स तुम्हाला WhatsAppला पाठवल्या जातील मित्रांनो किंवा हा जो काही QR कोड आहे, हा तुम्ही नक्कीच स्कॅन करू शकता. संपूर्ण उपयुक्त चालू घडामोडी असणार आहेत ₹149 ला. किती ₹149 त्यामुळे तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता. तुम्हाला या ठिकाणामधून 100% फायदा होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही फॉर्म दिलेला आहे तो सुद्धा भरू शकता.